राजे जितके मोठे लीडर होते तितकेच त्यांनी उत्तम म्हणजे असामान्य लीडर्स सुद्धा घडवले. तर आजच्या या कॉर्पोरेटच्या विश्वामध्ये आपण जेव्हा लीडर असतो तेव्हा आपल्याला अर्थातच पुढची पिढी तयार करायची असते. तर त्या लीडरशिप क्वालिटीज महाराजांकडनं घेण्यासारख्या कशा आहेत? शिवकाळातला अतिशय पहिलाच प्रसंग आहे की पुरंदरची लढाई. जेव्हा मुसेखान चालून आला तेव्हा झालं असं की शिवाजी महाराजांनी लीडरशिप जे म्हणतो आपण, तर शिवभारत नावाचा एक ग्रंथ आहे आपल्याकडे आणि तो शिवचरित्राचा अतिशय अस्सल असा ग्रंथ आहे, कारण तो शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेला आहे कवींद्र परमानंदांनी. या शिवभारत ग्रंथामध्ये एक असा इंटरेस्टिंग उल्लेख आला आहे की शिवाजी महाराजांच्या त्या मोहिमेवेळी शिवाजी महाराजांनी एका सेनापतीची भूमिका बजावली आणि आपल्या सैन्याचं उत्साह वाढावा म्हणून त्यांनी जे भाषण दिले त्यांनी शिवाजी महाराजांच्या सर्व सैन्याचा उत्साह वाढला, असं ते एक एकंदर सगळं प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. ह्यातनं दिसतं असं की जेव्हा तुम्ही स्वतः लीडर असता, तुम्ही जेव्हा कुठं मॅनेजर असता किंवा लीड पोझिशनला असता, तेव्हा तुमचं काम फक्त लीड करणं नाही आहे, तुम्ही लीडरशिप निर्माण करणं हे देखील आहेत. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यात जर का बघितलं तर वेगवेगळे अचाट लोक शिवाजी महाराजांना येऊन भेटलेत. ते का येऊन भेटलेत आणि ते पैशा व्यतिरिक्त शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला का तयार आहेत, हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. कारण गोदाजी जगताप, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी अशी एक फळीच आहे आपल्याकडे, येसाजी कंक, ही शिवाजी महाराजांसाठी का इतका जीव द्यायला पुढे येतात आहेत ते जर का आपण पाहायला गेलं तर मला एक इंटरेस्टिंग उल्लेख आठवतो आहे की कॉस्मो द गार्ड नावाचा एक पोर्तुगीज माणूस आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलाच आहे. याने शिवचरित्र त्याच काळी लिहून ठेवले बरं का, 1695 साली, म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर काहीच काळानंतर. त्याने त्यात असं लिहिलं आहे की शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला भरमसाठ पगार देतात. म्हणजे बघा, आज तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा कुठं स्विच मारत असाल तर तेव्हा नेहमी आपण पगारवाढीची एक अपेक्षा ठेवतो ना. बरोबर. पण शिवाजी महाराजांनी असं काही होऊ नये म्हणून पगार भरमसाठ दिला आहे. बरं, तो कधी दिला आहे तर प्रतिपदेच्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या दिवशीच ते पगार करत असत, असं त्याने कॉस्मो द गार्डने उल्लेख केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांकडं जे काही काम करणारे लोक होते त्यांनी काही वेगळं काम करून दिलं तर त्यांना इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो आजच्या काळामध्ये, हा इन्सेंटिव्हसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्याचं आढळतं आपल्याला. त्याच्यामुळं मॉडर्न जगातल्या जेवढ्या तुमच्या कॉर्पोरेटच्या व्याख्या आहेत की लिडरशिप तयार करण्यासाठी काय काय केलं शिवाजी महाराजांनी, बरं मग ही लोक जीव द्यायला काय तयार झाली जर का भरमसाठ पगार होता, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो ना. तर त्याचं एक उदाहरण मला आठवतं आहे की दादमभट्ट म्हणून एक जण होते आणि शिवाजी महाराज जेव्हा मालवणात कोकणात उतरले तेव्हा त्यांना एक कुरट्याचं बेट आढळलं तिथं. तर ते त्या बेटावरती गेलेत आणि तिथं जात असताना असं झालं की ते पाहिल्यानंतर तिथं गोड्या पाण्याच्या साठेत महाराजांना आढळले. मग आता इथं किल्ला उभारायला पाहिजे, शिवाजी महाराजांचे खरं तर किल्ला पाहण्याची दृष्टी किंवा इथं किल्ला असावा ही दृष्टी आपल्याला सुरुवातीपासून दिसते. म्हणजे प्रतापगड हे त्याचं एक उदाहरण आहे. पण नंतरच्या काळात जेव्हा हे मालवणला गेले ते कुरट्याचं बेट जे आहे शिवाजी महाराजांनी पाहिलं, तिथं किल्ला उभारायला पाहिजे असं शिवाजी महाराजांच्या ध्यानात आलं. तर मग कसा उभारायचा, तर त्याचं भूमिपूजन करावं म्हणून त्यांनी एका माणसाला तिथं मॅसेज पाठवला आहे की तुम्ही इथं या, आपण भूमिपूजन करूयात. तर तिथल्या लोकांनी, त्याच्यामध्ये हे दादमभट्ट उपाध्याय होते, यांनी नकार दिला, मी नाही येऊ शकत. तर त्याचं कारण शिवाजी महाराजांना कळालं की मी जर का इथून निघून गेलो तर तिथं आदिलशाची जी सत्ता आहे सगळी ती पुन्हा परत ह्यांना त्रास देईल, म्हणून मग ते उपाध्याय तिथं आले नाहीत. मग महाराज स्वतः त्याच्यापर्यंत गेलेत आणि म्हणालेत की तुम्ही काळजी करू नका, इथला संपूर्ण प्रदेश आता माझ्या ताब्यात आहे, त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका, तिथं भूमिपूजन करा. आणि मग त्यांनी ते केलं आणि वचन घेतलं, दिलं. आता मी ही गोष्ट सांगतोय ना, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर असाच एक प्रसंग आला आहे दादमभट्टांवर की शिवाजी महाराजां गेल्यानंतर जेव्हा मुघल सेना दक्षिणेत उतरली संभाजी महाराजांच्या काळात, तेव्हा कोकणातली ही सगळी गावं ओसाड पडू लागली, लोक इथून निघून जायला लागले कर्नाटक वगैरे प्रांतामध्ये. तेव्हा हे दादमभट्टांना पण चान्स होता ना इथून निघून जाण्याचा, पण ते सिंधुदुर्गावरती राहिले. हेच ते कुरट्याचं बेट म्हणजे सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेला. तर अशा विलक्षण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. लिडरशिप म्हणजे काय आणि जीव द्यावासा का वाटतो, तर ह्या सर्व लोकांना मी जसं दादमभट्टांचं एक उदाहरण दिलं तसं शिवाजी महाराजांच्या सर्व अधिकाऱ्यांना हे माहीत होतं की आपल्याला काय झालं युद्धात तर आपल्या परिवाराची काळजी शिवाजी महाराज करणार आहेत. नागोजी जेधे जेव्हा पडलेत दक्षिण दिग्विजयला तेव्हा जेध्यांचं सांत्वन करायला शिवाजी महाराज लगेच आलेले आहेत. बाजीप्रभू देशपांडे जेव्हा पडलेत तिथं पावनखिंडीमध्ये तेव्हा त्यांच्यासुद्धा परिवाराचं सांत्वन करायला शिवाजी महाराज आलेले आहेत. ह्यातनं मॅसेज काय जातो की माझा लीडर माझ्या परिवाराला काही वाऱ्यावरती सोडणार नाही आहे. हे खूप अतिशय विलक्षण असा गुण शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसतो. आणि प्रजेला प्रचंड जास्त महत्त्व, म्हणजे प्रजा म्हणजे सर्वस्व, हे एक धोरण असायचं महाराजांचं. आणि रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणी हात लावायचा नाही, इतकी मोठी जरब महाराजांची होती. म्हणजे अर्थातच त्यांच्यासाठी शेती, शेतकरी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या होत्या.
तर त्याबद्दलची स्किल्स किंवा धोरणं महाराजांची काय होती शेतकऱ्यांबद्दलची, शेतीबद्दलची? आता 21वं शतक हे उद्योग जगत आहे असं आपण म्हणूयात. पण 17वं शतक हे काही उद्योगाचं क्षेत्र नव्हतं किंवा तो कार्यकाळ नव्हता. तेव्हा शेती आणि व्यापार ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जायच्या. आणि शिवाजी महाराजांना माहीत होतं की आपल्याला जर का शेती हा जो घटक आहे याला शिवाजी महाराजांनी प्रचंड महत्त्व दिल्याचं दिसतं. जसं तुम्ही उल्लेख केला आता की त्या रयतेच्या देठाच्या भाजीच्या देठासही हात लावू नका. तर ते 5 सप्टेंबर 1676च्या पत्रातनं आपल्याला दिसतं. मला असं वाटतं की आजच्या पिढीने कुठलंही शिवचरित्र जर का त्यांना वाचायला वेळ नाही ना तर शिवाजी महाराजांचं हे पत्र वाचावं. कारण हा एक पत्र म्हणजे शिवशाहीचा प्राण आहे. रयतेच्या देठास का भाजीच्या देठास तुम्ही हात लावू नका हे जेव्हा शिवाजी महाराज सांगतात आहेत तेव्हा त्याच्यात असं वाक्य आहे की मनसुद्धा तिकडं दाखवू नका, कृती तर सोडाच, तुम्ही मनातही असा विचार आणू नकास, रास व दुरुस न लावू देणे असं तो सगळा उल्लेख आहे. मला असं वाटतं की शेतीचं धोरण शिवाजी महाराजांचं जे आहे ना ते मुघलांपेक्षा खूप 180 डिग्री वेगळं आहे. कारण औरंगजेबाचं जर का तुम्ही रसिकदास करोलीला लिहिलेलं पत्र किंवा तो फरमान पाहिलं तर त्यामध्ये मुघल बादशाह काय म्हणतोय की शेतकऱ्यांकडनं कर वसुली करा, ती दिली नाही तर त्यांची बायका मुलं जप्त करा आणि त्यांना विका बाजारात. इतक्या क्रूरतेच्या पातळीवरती हे सगळं गेलं होतं शिवाजी महाराजांच्या काळात. मग शिवाजी महाराजांना माहीत होतं की माझी जर का प्रजा ही शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी मी काय केलं पाहिजे. म्हणून त्या पत्रामध्ये पुढं सगळं आलेलं आहे की पहिल्यांदा सर्व या शेतकऱ्यांना, तुम्ही अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आहे शिवाजी महाराजांनी की या सर्व शेतकऱ्यांना 2 वेळेचं अन्न पुरेल याची काळजी घ्या. 2 खंडे अन्न द्या, त्यांना धान्य द्या. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात आहेत, जेव्हा त्यांच्याकडनं कर वसूल करायचा आहे त्याच्यावरती जबरदस्ती करू नका, त्याच्या मागची कारणं शोधा, हे असं का आहे. शिवाजी महाराजांनी जमिनीची प्रतवारी ठरवली, त्यातनं कर गोळा केले, परंतु तो कर जर का त्याला भरता आला नाही, समजा पैशाच्या रूपात त्यांना भरता नाही आला, तर तो धान्याच्या रूपात त्यांच्याकडनं घ्या. हे करत असताना शिवाजी महाराजांनी कायमच आपली काळजीभाऊ त्यांचा स्वभाव दाखवलेला आहे. कारण ते पुढं असं म्हणतात की जर का तुम्ही बैलजोडी द्या त्यांना, म्हणजे सरकारातनं बैलजोडी द्या, सरकारातनं बियाणं द्या, त्यांना वेळ लागली तर कर्जही द्या सरकारातनं, 0% व्याजदराने शिवाजी महाराजांनी कर्ज दिल्याची उदाहरणं आहेत त्याच पत्रामधनं पुढं. त्याच्यामुळं आज जे कर्जमाफी वगैरे म्हणतो तशी काही कर्जमाफी शिवाजी महाराजांनी केली नाही बरं का. पण ते कर्ज कशा स्वरूपात घ्यायचं आहे त्यासाठी बटाईचं तह शिवाजी महाराजांनी करून दिलेलं आहे त्या पत्रामध्ये. ते असं सांगतात की ज्याला पैशाच्या स्वरूपात भरता येणार नाही त्याने धान्याच्या स्वरूपात घ्या. ह्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा सुद्धा फायदा झाला बरं का. म्हणजे कर न येण्यापेक्षा तो धान्याच्या स्वरूपात आला तर त्याचा उपयोग मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येईल. मला माझ्याकडे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांवरती मला धान्यसाठा ठेवायचा आहे. माझ्या भागात जर का दुष्काळ पसरला तर तिथंही मला काळजी घ्यायची रयतेची. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं जे दूरदृष्टी तुम्ही म्हणालात तर ही दूरदृष्टी ह्या एका पत्रातनं दिसते. म्हणून मी याला म्हणतो की शिवचरित्राचा प्राण असं पत्र आहे.